BA भाग 1च्या विद्यार्थी मित्रांनो, आपण सेकंड सेमेस्टरसाठी राज्यशास्त्र पेपर नंबर 2 हा पेपर शिकवण्यासाठी घेतलेला आहे. आणि या पेपरमधील 4 नंबरचा टॉपिक आपण सर्वोच्च न्यायालय असा आहे तो शिकवत होतो. सर्वोच्च न्यायालयाची रचना, अधिकार, कार्य हा भाग आपण बघितला. आणखी एक महत्त्वाचा अधिकार या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. भारतातील न्यायालयीन पुनर्विलोकन प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयामार्फत कशी पार पाडली जाते, ते आपण आज बघणार आहोत. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे कायदेमंडळाने केलेला कायदा राज्यघटनेशी सुसंगत आहे की नाही यासंबंधी निर्णय देण्याचा अधिकार होय. याचा अर्थ काय आहे? न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे कायदेमंडळाने केलेला कायदा राज्यघटनेशी सुसंगत आहे की विसंगत आहे यासंबंधी निर्णय देण्याचा न्यायमंडळाचा जो अधिकार असतो त्याला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असं म्हटलं जातं. काही वेळा कार्यकारी मंडळाकडून आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याकडून घटनेशी विसंगत असे निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली जाते. अशा वेळी न्यायमंडळ त्या निर्णयांची वैधता पडताळून पाहते आणि घटनेशी विसंगत असणारे कायदे अवैध किंवा अयोग्य आहेत असा निर्णय देते. न्यायालयीन पुनर्विलोकनाला न्यायालयीन सिंहावलोकन असे म्हटले जाते. कायदेमंडळाने किंवा कार्यकारी मंडळाने घेतलेल्या निर्णयाकडे किंवा कृतीकडे न्यायसंस्था या अधिकाराद्वारे सिंहाप्रमाणे मागे वळून पाहते आणि त्याची योग्यता पडताळून पाहते. अमेरिका, भारत या देशात न्यायसंस्थेला म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. काही विचारवंतांनी न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराचे स्पष्टीकरण केलेले आहे. अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन मार्शल यांच्या मते कायदेमंडळाने केलेले कायदे आणि कार्यकारी व प्रशासकीय मंडळाने केलेल्या कृती राज्यघटनेशी सुसंगत आहेत किंवा नाहीत यासंबंधी निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. जॉन मार्शल यांनी मार्बरी विरुद्ध मॅडिसन 1803 आणि मॅकलॉक विरुद्ध मेरीलँड 1819 या 2 खटल्यांच्या निर्णयाद्वारे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराला मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर न्यायपंडित स्टोरी यांच्या मते न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे कायद्याचा अर्थ घटनात्मक दृष्टिकोनातून लावणे. जे कायदे राज्यघटनेला धरून निर्माण केले नसतील ते घटनाबाह्य समजून नष्ट करणे होय. त्यानंतर L.P. बर्थ यांच्या मते न्यायालयीन पुनर्विलोकनाची सत्ता म्हणजे शासन संस्थेच्या इतर शाखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कृती राज्यघटनेच्या पातळीवर योग्य आहेत की नाहीत हे पडताळून पाहण्याचा न्यायमंडळाचा अधिकार होय. या सर्व विचारवंतांच्या विचारांचा सारांश असा आहे की न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे कायदेमंडळाने केलेला कायदा किंवा कार्यकारी मंडळाने केलेली कृती घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे की अयोग्य आहे
हे ठरवण्याचा अधिकार न्यायमंडळाला असणे होय. भारतीय घटनाकाराने न्यायालयीन पुनर्विलोकनाची कल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे. कार्यकारी मंडळ किंवा कायदे मंडळ यांच्याकडून घटनेशी विसंगत असे वर्तन घडू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. कायदे मंडळाकडून निर्माण केले जाणारे कायदे घटनेशी सुसंगत आहेत किंवा नाहीत हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असणे यास न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात. वास्तविक अमेरिकेत संघराज्यात्मक शासन पद्धती असून घटक राज्यांचे अधिकार व स्वायत्तता सुरक्षित ठेवण्यासाठी तेथील सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. भारताने संघराज्य पद्धतीचे राज्य निर्माण केले असले तरी प्रत्यक्षात ते एकात्मक स्वरूपाचे राज्य आहे. त्यामुळे केंद्र सरकार प्रभावी शक्तिशाली झाले असून वेळोवेळी ते राज्यांच्या अधिकारावर व स्वायत्ततेवर आक्रमण करताना दिसते. भारतीय घटनेत ही केंद्र यादी, राज्य यादी अशी अधिकार विभागणी केलेली आहे. तेव्हा घटक राज्यांच्या विषयात हस्तक्षेप करणाऱ्या केंद्र सरकारला लगाम घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला जेवढ्या प्रमाणात न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला आहे तेवढ्या प्रमाणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार देण्यात आलेला नाही. तरी पण भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार असणे अधिक आवश्यक आणि उपयुक्त वाटते. नागरिकांचे मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार असणे आवश्यक आहे. कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ यांच्याकडून नागरिकांच्या मूलभूत हक्कावर आक्रमण झाले तर व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येते. 1976 साली गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्कात कोणताही बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही असा निर्णय दिला होता. परंतु बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखेबंदी याबाबत कायदेशीर अडचणी येऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने 24वी आणि 25वी घटनादुरुस्ती करवून घेतली. परंतु केशवानंद भारती खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले होते की घटनेच्या 368व्या कलमानुसार संसदेला मूलभूत अधिकारांच्या संदर्भात राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात बदल करण्याचा अधिकार बजावताना घटनेच्या मूलभूत स्वरूपात बदल करण्याचा अधिकार नाही. कायद्याचे राज्य, भाषण स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्य असे स्वातंत्र्य नष्ट करण्याचा अधिकार संस्थेला असणार नाही. अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालय घटनेतील तत्वांचे, मूलभूत अधिकारांचे संरक्षण करू शकते. परंतु 1976 साली 42वी घटनादुरुस्ती होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या पुनर्विलोकनाच्या अधिकारावर मर्यादा घालण्यात आली. 42व्या घटनादुरुस्तीने केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवण्यात आला आणि संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा संपूर्ण आणि अमर्याद अधिकार देण्यात आला. 42व्या घटनादुरुस्तीने 368व्या कलमात 4थे आणि 5वे उपकलम समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे एखादी घटनादुरुस्ती मूलभूत अधिकाराच्या बाबतीत कितीही घातक असली तरी ती बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यायालय देऊ शकणार नाही. परंतु पुढे या उपकल्पना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. 1980 साली सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय देऊन 38व्या कलमातील 4 व 5 ही उपकलमे घटनाबाह्य ठरविली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले. संसदेने केलेली कोणतीही घटनादुरुस्ती घटनेशी सुसंगत आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे. थोडक्यात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे, घटक राज्यांच्या अधिकारांचे आणि घटनेतील मूलभूत तत्वांचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी भारतीय घटनाकाराने केलेली आहे. आता न्यायालयीन पुनर्विलोकनाचं समर्थन.
काही विचारवंतांनी केलेला आहे. त्या संदर्भात थोडक्यात आपण आढावा घेऊया. प्राध्यापक मनरो, डिमॉक आणि डिमॉक, प्रोफेसर डायशी, केंट इत्यादी विचारवंतांनी न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराचे समर्थन केलेले आहे. सामान्यतः न्यायालयीन पुनर्विलोकनाचे समर्थन करणारे विचारवंत पुढील मुद्द्यांचा उहापोह करताना दिसतात. 1. न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकारामुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण होते. कायदे मंडळाकडून किंवा कार्यकारी मंडळाकडून किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडून नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर आक्रमण झाल्यास न्यायालय पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारे घटनेशी विसंगत विरोधी गोष्टी रद्द करते. राज्यघटनेतील घटनात्मक तरतुदीनुसार न्यायदानाचे कार्य चालते. उदाहरणार्थ, भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागात नागरिकांचे मूलभूत अधिकार दिले असून त्या अधिकारावर आक्रमण, अन्याय झाल्यास त्यासंबंधीच्या सुरक्षिततेसाठी घटनात्मक उपाययोजना केलेल्या आहेत. त्या घटनात्मक तरतुदींच्या आधारे न्यायालय पुनर्विलोकनाचा अधिकार वापरून नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण करू शकते. 2. न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे संघराज्य शासन पद्धतीला स्थैर्य लाभते. मध्यवर्ती सरकार व घटक राज्यांची सरकारे यांच्यात अधिकार क्षेत्रांची विभागणी लिखित व परिदृढ राज्यघटनेद्वारे केलेली असते. त्यामुळे घटक राज्यांची स्वायत्तता आणि अधिकारांचे संरक्षण होते. भारतात सर्वोच्च न्यायालय घटक राज्यांच्या अधिकारांचे रक्षण न्यायालयीन पुनर्विलोकनाद्वारे करीत असते. 3. न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे कायदेमंडळाकडून योग्य व सुसंगत अशाच कायद्यांची निर्मिती होऊ शकते. कायदेमंडळाने केलेले कायदे राज्यघटनेशी विसंगत असतील तर ते रद्द केले जातात. साहजिकच कायदेमंडळाकडून योग्य व आवश्यक अशा कायद्यांची निर्मिती होते. काही वेळा कायदेमंडळाकडून घाईगर्दीने भावनेच्या भरात बहुमताच्या जोरावर कायद्यांची निर्मिती होते. कार्यकारी व प्रशासकीय विभागाकडूनही काही कृती घाईगर्दीने केल्या जातात. तेव्हा त्यांची घटनात्मक वैधता पडताळून पाहण्याचे कार्य न्यायमंडळ करीत असते. अर्थात त्यासाठी निर्भीड, निष्पक्षपाती व निस्वार्थी न्यायाधीशांची आवश्यकता असते. 4. न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे अल्पसंख्याकांना संरक्षण मिळते. जेव्हा बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांवर अन्याय होतो, त्यांच्या अधिकारावर आक्रमण होते, त्यांचे हित संबंध दुरावले जातात, तेव्हा न्यायालय घटनात्मक तरतुदींचा आधार घेऊन न्यायालयीन पुनर्विलोकनाद्वारे त्यांच्यावरील अन्याय दूर करते. भारतातील हिंदूंची मंदिरे जेव्हा हरिजनांना खुली करण्यासंबंधी कायदे केले, तेव्हा ते कायदे हिंदू धर्माच्या मूलभूत तत्त्वज्ञानाशी विसंगत आहेत अशी भूमिका घेऊन या कायद्यांना न्यायालयात आव्हान दिले गेले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकाराद्वारे हे कायदे घटनेशी सुसंगत आहेत असाच निकाल दिला. उदाहरणार्थ, अस्पृश्यता निवारणाचा कायदा. 5. न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे राज्यघटनेचे पावित्र्य राखले जाते. वास्तविक न्यायमंडळ हे घटनेचे रक्षक आहेत. राज्यघटनेतील तत्वांचे, नियमांचे रक्षण करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका न्यायालयाला पार पाडावी लागते. राज्यघटनेतील नियम, कायदे आणि पद्धती यांना स्थैर्य देण्याचे कार्य न्यायालय करीत असते. साहजिकच जनतेत राज्यघटनेविषयी आदराची, प्रेमाची भावना निर्माण होते. अशा पद्धतीनं प्राध्यापक मनरो, डिमॉक आणि डिमॉक, प्रोफेसर डायशी आणि केंट या विचारवंतांनी न्यायालयीन पुनर्विलोकनाचं समर्थन केलेलं आहे. आता याच्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकनावर काही विचारवंतांनी आक्षेप घेतलेले आहेत. त्यांचे मत काय आहे ते बघूया. 1. न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकारामुळे न्यायमंडळाचे महत्त्व वाढले जाते. कायदेमंडळापेक्षा न्यायमंडळाला अधिक महत्त्व प्राप्त होते. कायदेमंडळातील लोकप्रतिनिधींनी अत्यंत काळजीपूर्वक केलेल्या कायद्यांची तपासणी करून त्यांची वैधता ठरवण्याचा अधिकार न्यायमंडळाला दिला असता लोकप्रतिनिधींच्या कायदे निर्मितीच्या अधिकारावर मर्यादा येऊन पडते. त्यामुळे कायदेमंडळाचे महत्त्व कमी होऊन त्याला दुय्यम स्थान प्राप्त होते.
साहजिकच न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकारामुळे सत्ता विभाजनाच्या तत्वाला हरताळ फासला जातो. भारतीय सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार प्राप्त झाल्यामुळे भारतीय संसदेच्या अधिकारावर मर्यादा येऊन पडलेल्या आहे. 2. न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकारामुळे जनतेच्या सार्वभौमत्वावर मर्यादा येऊन पडते. कायदेमंडळातील प्रतिनिधीने केलेले कायदे हे अप्रत्यक्षपणे जनतेने केलेले कायदे होत. परंतु न्यायाधीशांना न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकारामुळे नकाराधिकार प्राप्त झालेला असतो. लोकप्रतिनिधीने केलेला कायदा न्यायाधीशांनी डावलणे म्हणजे लोकशाहीच्या ठिकाणी न्यायाधीशांची अल्पजनशाही निर्माण करणे होय. त्याच्यानंतर तिसरं आक्षेप आहे, न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्व काही वेळा प्रतिगामी स्वरूपाचे ठरू शकते. कारण न्यायाधीश सनातनी वृत्तीचे परंपरावादी असतील तर ते बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करीत नाही. ते आपल्या जुन्या परंपरावादी मताशीच चिकटून राहतात. वास्तविक जनतेला नवीन बदल, सुधारणा, पुरोगामी धोरणांची आवश्यकता असताना सनातनी वृत्तीचे न्यायाधीश प्रतिगामी वृत्तीने सामाजिक व आर्थिक बदलांना विरोध करतात. त्यानंतर चौथा आक्षेप आहे, न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्व संघराज्य शासन पद्धतीला पूरक आणि पोषक असतेच असे नाही. अमेरिकेत संघराज्य बळकट करण्यास हे तत्व उपयुक्त ठरले असले तरी स्वित्झर्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला नाही. तरी पण तेथील प्रत्यक्ष लोकशाही नियंत्रणाच्या मार्गाने तेथील संघराज्य स्थिर व यशस्वी झालेले आहे. पाचवा आक्षेप, न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्व व्यक्ती स्वातंत्र्याला पूरक आणि पोषक आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. इंग्लंड, फ्रान्स अशा देशात न्यायमंडळाला पुनर्विलोकनाचा अधिकार दिलेला नसतानाही तेथील नागरिकांचे अधिकार आणि स्वातंत्र्य सुरक्षित आहेत. तेव्हा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार न्यायमंडळाला दिलाच पाहिजे असे नाही. त्यानंतर शेवटचा आक्षेप आहे, न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे एका न्यायाधीशाच्या मतानुसार कायदेमंडळाने केलेल्या कायद्याचे भवितव्य ठरत असते. उदाहरणार्थ, भारतातील एखाद्या बेंचमधील 9 न्यायाधीशापैकी 5 न्यायाधीश तो कायदा घटनाविरोधी आहे म्हणणारे आणि 4 न्यायाधीश घटनेशी सुसंगत आहे असे म्हणणारे असतील तर केवळ एका न्यायाधीशाच्या मतानुसार तो कायदा घटनाबाह्य म्हणून रद्द होऊ शकतो. पुनर्विलोकनाच्या सत्तेमुळे एक न्यायाधीशी हुकुमशाही वृत्तीने वागू शकतो. कायदा निर्मितीला तो विरोध करू शकतो. अशा प्रकारे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या अधिकारावर टीका होत असली तरी त्याचे महत्त्व आणि आवश्यकता नाकारता येणार नाही. प्रोफेसर गटेल, डॉक्टर गार्नर, प्रोफेसर बियर्ड, स्कॉलर कार्विन, हॅरोल्ड ब्रूस इत्यादी विचारवंतांनी न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या तत्त्वाचे समर्थन केलेले आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार, घटक राज्यांची स्वायत्तता आणि अधिकार यांचे रक्षण करण्यासाठी न्यायालयीन पुनर्विलोकन हे तत्त्व आवश्यक आहे. ते कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारे घटनात्मक समतोल चक्र, बॅलन्सिंग व्हील ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे असे म्हणता येते. अशा पद्धतीनं न्यायालयीन पुनर्विलोकन हा जो अधिकार आहे हा अधिकार आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. एकंदरीत सर्वोच्च न्यायालय हा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक या ठिकाणी संपतोय. आपण आज सर्वोच्च न्यायालयाचं न्यायालयीन पुनर्विलोकन याच्यावरती टीप विचारली जाते. तर त्या टिपीसाठी हा प्रश्न आपण करायचा. यामध्ये सगळ्यात अगोदर न्यायालयीन पुनरावलोकन म्हणजे काय याचा अर्थ सांगावा लागेल. न्यायालयीन पुनरावलोकन ही संकल्पना किंवा हा अधिकार
अमेरिकन घटनेमधून घेतलेला आहे हेही सांगावं लागेल. आणि त्याचबरोबर भारतामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार 42व्या घटनादुरुस्तीने साधारणपणे कसा मर्यादित केला याचाही उल्लेख करावा लागेल. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन असावं की नसावं याविषयी काही विचारवंतांनी समर्थन केलं याचा उल्लेख करावा लागेल. आणि काही विचारवंतांनी याच्यावरती आक्षेप घेतले त्याचाही विचार किंवा त्याचाही आढावा या ठिकाणी घ्यावा लागेल. तर अशा पद्धतीनं न्यायालयीन पुनरावलोकन किंवा न्यायालयीन पुनर्विलोकन हा टॉपिक जो आहे तो टॉपिक या ठिकाणी आपण संपवलेला आहे हे लक्षात घ्या. आणि माझ्याकडे जे काही टॉपिक नंबर 3 आणि टॉपिक नंबर 4 असा जो काही शिकवण्यासाठी असणारा भाग होता तो भाग 2 टॉपिकमध्ये असणारा आज आपण संपवलेला आहे हे लक्षात घ्या. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया.